हेल्दी आणि ग्लोईंग स्किनसाठी काय केलं पाहिजे। प्रत्येकालाच वाटत असतं की माझ्या स्किनमध्ये एक वेगळाच उजळपणा असला पाहिजे किंवा स्किन ग्लो केली पाहिजे। आणि बऱ्याच जणांना वाटतं की जे काही आपण प्रोडक्ट्स यूज करतो त्यावर आपला ग्लो डिपेंड असतो, पण असं नाही आहे। 80% स्किनचा ग्लो आहे तो आतून येतो। म्हणजे जे काही पदार्थ तुम्ही खातात त्यावर स्किनचा ग्लो डिपेंड करतो। सो 3 अशा गोष्टी मी ज्या तुम्हाला सांगणार आहे, तुम्ही जर त्या नियमितपणे फॉलो केल्या तर तुम्हाला नक्कीच हेल्दी आणि ग्लोइंग स्किन मिळेल। सो पहिला आहे स्किनचं हायड्रेशन। हायड्रेशन म्हणजे पाणी पिणं नाही। जे काही इलेक्ट्रोलाइट्स आहे म्हणजे सोडियम, पोटॅशियम हे आपल्या स्किनमध्ये वॉटर लेवल बॅलन्स करण्यासाठी मदत करतं। जेव्हा आपल्या स्किनमध्ये वॉटर लेवल बॅलन्स असते तेव्हा आपली स्किन प्लम्पी होते, म्हणजे लाईट जे आहे ते रिफ्लेक्ट होते आणि स्किनमध्ये खूप चांगला ग्लो येतो। ज्यांना डिहायड्रेशन किंवा इलेक्ट्रोलाइट इम्बॅलन्स असतं त्यांच्या स्किनमध्ये रिंकल्स होतात, एजिंगचे साइन्स खूप लवकर दिसून येतात आणि स्किनमधला ग्लो खूप कमी होऊन जातो। सोडियम आणि पोटॅशियम मिळवण्यासाठी तुम्ही लिंबू पाणी घेऊ शकता, त्याच सोबतच तुम्ही पिंक सॉल्ट वापरू शकता आणि कोकोनट वॉटर घेऊ शकता। ओमेगा 3 फॅटी ऍसिड्स म्हणजे हेल्दी फॅट्स, म्हणजे स्किनच्या खाली एक फॅटची लेयर आहे आणि ती बॅरियर मेंटेन करतं, म्हणजे स्किनमध्ये कोणतंही इन्फेक्शन होऊ नये किंवा स्किनमध्ये कोणतंही टॉक्सिन एंटर करू नये यासाठी ओमेगा 3 फॅटी ऍसिड्स काम करत असतात। सोबतच स्किनचं नॅचरल ऑइल मॉइश्चर पण लॉक करण्यासाठी आपल्याला ओमेगा 3 फॅटी ऍसिड्सची गरज असते। मासे, अंडी, फ्लॅक्सीड्स, चिया सीड्स, वॉलनट्स या सगळ्या अन्नपदार्थांमध्ये ओमेगा 3 फॅटी ऍसिड्सचं प्रमाण अधिक असतं। तिसरं आहे कोलॅजिन। कोलॅजिन हे सर्वांनाच माहिती आहे की आपल्या स्किनसाठी खूप महत्त्वाचं असतं। स्किनची इलास्टिसिटी किंवा स्किनचं फर्मनेस म्हणजेच स्किनचं टाइटनेस आहे तो मेंटेन ठेवण्यासाठी आपल्याला कोलॅजिनची गरज असते। सो कोलॅजिन बनवण्यासाठी आपल्याला प्रोटीन्स आणि व्हिटॅमिन सी ची गरज असते। प्रोटीन्स म्हणजे मासे, अंडी, नट्स, सीड्स, बीन्स यामध्ये प्रोटीनचं प्रमाण अधिक असतं। व्हिटॅमिन सी जे आहे ते आपल्याला सायट्रस फ्रुट्स, त्यानंतर पेरू, पपया, शिमला मिरची, कॅबेज अशा सगळ्या भाज्यांमधून आणि फळांमधून मिळते। सो जर ह्या तुम्ही तिन्ही गोष्टी जर घेतल्या तर तुमची स्किन नक्कीच हेल्दी आणि ग्लोईंग होऊन जाईल।